तो आता हा जो पेपर 1 युनिट नंबर 1 आहे त्याच्यात काय आहे चर्चा. बेसिकली पहिल्यांदा नावापासून सुरुवात करू. काय डिस्कशन, काय नाव आहे युनिट 1 चं तुमचं? पहिलं तर आहे समाजशास्त्र एक ज्ञानशाखा. याच्याबद्दलची चर्चा करायची. याच्याबद्दलची काय चर्चा करणार? जे हेडिंग आहे तुमचं समाजशास्त्राची मूलतत्वे आणि त्याच्यात समाजशास्त्र एक ज्ञानशाखा. बरोबर? तर समाजशास्त्राची मूलतत्व म्हणा किंवा समाजशास्त्राची मूलभूत तत्व म्हणा, काही म्हटलं तरी चालेल. त्याच्यातली ज्ञानशाखा. ज्ञानशाखा म्हणजे काय? काय अर्थ होतो? डिसिप्लिन. बेसिक वरून डिस्कशन करायचं. समाजशास्त्र एक ज्ञानशाखा म्हणजे वेगळा विषय अभ्यास करण्याची गरज आहे. एवढं. बरोबर? आता पूर्वी याच्या अगोदर जर डिस्कस करायचं झालं तर एकच होतं तुमचं फिलॉसॉफी. ठीक आहे? ही एक सगळ्यात जुनी ज्ञानशाखा म्हटली जाते. बरोबर? राइट? आता सर्वात जुनी ज्ञानशाखा का म्हटली जाते? कारण जे कोणी येऊन गेले ते सगळे तत्ववेत्ते होते, फिलॉसॉफर होते. त्यांच्यात आपल्याला जायची गरज नाही. ते आपल्याला विचारत नाही परीक्षेला. आपलं ते डिस्कशन नाहीये. पण हे सगळे तत्ववेत्ते जे होते आतापर्यंत झालेले, हे तत्ववेत्ते म्हणायचे की तत्वज्ञानात सगळे विषय कव्हर होतात. वेगळे कुठले असे विषय तुम्हाला करायची गरज पडत नाही. पण मग नंतर आता आपण डिस्कशन केलं बऱ्याच वेळा, बरोबर? जेव्हा समाजशास्त्राची व्याख्या बघितली आणि मागच्या जे काही नोट तुम्हाला दिली होती, त्याच्यात सांगितलं समाजशास्त्र विषयाचा उगम. त्याच्यात मी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं? की समाजशास्त्र विषयाचा उगम जेव्हा झाला, तो कशामुळे झाला? तर युरोपात जी काही आधुनिकता आली, बरोबर? त्या युरोपातील आधुनिकतेमुळे काय गडबड झाली? हां, तर जो युरोपियन समाज आहे, त्या युरोपियन समाजामध्ये अराजकता माजली. बरोबर? येस ओर नो? म्हणजे जी काही सामाजिक मानकं, नियमन म्हणून मी आता हे शब्द जे मागच्या आठवड्यात सगळे शब्द डिस्कस झाले आहेत ऑलरेडी, ते आता डायरेक्ट वापरायला सुरू करेल. मी मागेही बोललो होतो तुम्हाला मागच्या आठवड्यात. त्याच्यामुळे ते शब्द आपले क्लिअर असले पाहिजे. म्हणून सुरुवातीला ते शब्द घेतो. पहिले 4-5 दिवस त्याच्यात इन्व्हेस्ट करतो आपण. ठीक आहे? तो अराजकता जी पसरली होती, तर त्या अराजकतेमध्ये काय करणं, त्या अराजकतेची उत्तरं हवी होती आम्हाला. आणि मग ती उत्तरं तुम्हाला कशी मिळतील? जेव्हा तुम्ही म्हणजे फिलॉसॉफीच्या साहाय्याने किंवा तत्वज्ञानाच्या साहाय्याने ती उत्तरं मिळणार नव्हती आम्हाला. बरोबर? आम्हाला समाजाचा अभ्यास करावा लागत होता. लोकं अशी का वागतात याचा अभ्यास करावा लागत होता. बरोबर? लोकांचं वर्तन असं का आहे? सामाजिक संस्था कोणत्या-कोणत्या आहेत? सामाजिक संस्थामध्ये काय-काय बदल होत चाललेला आहे? हा सगळा अभ्यास करणं गरजेचं होतं. आणि म्हणून समाजशास्त्र ही एक वेगळं डिस्कशन काहीतरी असलं पाहिजे, वेगळी ब्रांच असली पाहिजे डिस्कशनची, ही चर्चा सुरू होते. राइट? ओके. आणि मग ही जी चर्चा सुरू होते, मग त्याच्यामुळे हे युनिट आहे. मग ह्या युनिटमध्ये आपल्याला काय-काय डिस्कशन करायचंय? तर ज्ञानशाखा याचा अर्थ अ सेपरेट ब्रांच ऑफ स्टडी. अभ्यासाचे वेगळं क्षेत्र. म्हणजे एक आपण आता शाळेचं डिस्कशन घेऊ. शाळेचं डिस्कशन काय घेणार? की समजा तुम्ही असा विचार केला, की सर मी आता एक उदाहरण घेऊ आपण, की सोशल सायन्स नावाचा विषय असायचा आपल्याला. आठवतंय का तुम्हाला? नागरिक शास्त्र. बरोबर? शाळेत. नागरिक शास्त्रामध्ये काय-काय असायचं? सिव्हिक्स असायचं आणि सोशल सायन्स असायचं. तो नागरिक शास्त्रामध्ये काय-काय असायचं? सोशल सायन्समध्ये सिव्हिक्स असायचं. बरोबर? म्हणजे नाव एकच आहे, पण नागरिक शास्त्र वेगळं शिकताय तुम्ही. मूल्य शिक्षण वेगळं शिकताय तुम्ही. हे सगळं सोशल सायन्समध्ये येतं. बरोबर? सामाजिक विज्ञानात. पण मग हे जर सगळं सामाजिक विज्ञानात येतंय, तर विषय तर वेगवेगळे आहेत ना डिस्कशनचे. तसंच आहे. गणिताचं उदाहरण घ्या. गणित हा एक विषय झाला. बरोबर? पण भूमिती वेगळा विषय आहे. येस ओर नो? जॉमेट्री, अल्जेब्रा हे वेगवेगळे त्याचे आहेत ना, विषय आहेत ना, तर ते त्यांचा वेगळा अभ्यास करणं अपेक्षित आहे तुम्हाला. भूमितीचा अभ्यास करतोय म्हणजे गणिताचा अभ्यास करतोय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरेल. मग तसंच आहे, की तत्वज्ञानाचा अभ्यास करतोय आणि समाजशास्त्राचा अभ्यास करतोय. तर समाजात तत्वज्ञान आहेच. बरोबर? राइट? पण समाजशास्त्राचा वेगळा अभ्यास करणं हे जास्त गरजेचं आहे, की जे पूर्णपणे सामाजिक संस्था आणि सामाजिक घटक आणि व्यक्ती यांच्याने बनलेला असेल. ठीक आहे? सो ते चर्चा आहे. म्हणून मग ती चर्चा करत असताना मग ह्या युनिटमध्ये आपल्याला काय-काय डिस्कशन करायचंय, की ह्या तिघं टॉपिकमध्ये आपल्याला एकच गोष्ट प्रस्थापित करायची आहे, की जी त्यांनी दिलेली आपल्याला सिलेबसमध्ये ती म्हणजे समाजशास्त्र वेगळं कसं आहे बाबा ते सांगा. येतंय लक्षात? राइट? मग पहिल्या युनिटमध्ये काय करायचंय तुम्हाला? पहिल्या सब टॉपिकमध्ये ह्या ए टॉपिकमध्ये, की समाजशास्त्र ही एक वेगळं आहे. तर वेगळं का करावं लागलं? त्याचं कारण हा टॉपिक आहे.
ठीक आहे. समाजशास्त्र ही वेगळी ज्ञानशाखा का करावी लागली, तर त्याचं कारण म्हणजे हा पहिला टॉपिक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक काय आहे? तर दुसरा टॉपिक म्हणजे हा की विषयाची व्याप्ती. मग ठीक आहे सर, इथे तुम्ही कारण सांगितले की का बरं वेगळं करावं लागतंय. मग ही कारण सांगितल्यावर मग तुम्ही इथे सांगा की तो विषय कुठे कुठे पसरलेला आहे आणि तो विषय इतर सामाजिक शास्त्रांपेक्षा वेगळा कसा आहे. ठीक आहे. तो विषय कुठे कुठे पसरलाय म्हणजे काय, पसरला याचा अर्थ काय घेतो. हा म्हणजे समाजातले असे काय काय गोष्टी तुम्ही अभ्यासू शकतात कशाने, या विषयाच्या साहाय्याने. समाजाचा अभ्यास करायचा असं जेव्हा तुम्ही म्हणतात तेव्हा समाजाच्या कोणत्या घटकांचा अभ्यास तुम्ही या विषयाच्या साहाय्याने करू शकतात हे सांगा. येते लक्षात. मग त्याला आपण म्हणतो विषयाची व्याप्ती सांगायची. आणि मग जर विषयाची व्याप्ती सांगितली, बघा इथे क्रक सांगतोय बरं का तुम्हाला. ठीक आहे, जे आपण बोलतोय म्हणजे हे समजलं तुम्हाला किंवा बाकीचे युनिट समजतील. कारण सगळ्यात महत्वाचं कुठलाही ऑप्शनल असो, सोशिओलॉजीच असं नाही, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला लिंक लागणं खूप जास्त गरजेचं आहे. याच्यानंतर हे का, त्याच्यानंतर ते का, ते समजलं तर मग तो विषय समजतो, तो सब टॉपिक समजेल, नाही तर नाही समजणार. तो पहिल्या टॉपिक मध्ये घेतली कारण की वेगळी शाखा का करायची आहे. दुसऱ्या टॉपिक मध्ये ठीक आहे, मग वेगळं आहे तर कुठे कुठे पसरलेला आहे ते सांगा, त्याचा पसारा किती आहे त्या विषयाचा ते सांगा, कोणते कोणते घटक तो घेतो ते सांगा, बरोबर, कुठल्या कुठल्या घटकांचा अभ्यास येऊ शकतो ते सांगा. बर, मग ते सांगितलं की मग असं होतंय का सर की तुम्ही सांगतायत की समाजाचा अभ्यास करायचा आहे, सामाजिक संस्थांचा अभ्यास करायचा आहे. मग सामाजिक संस्थांमध्ये राज्य व्यवस्था ही एक संस्था येते. आणि जर राज्य व्यवस्था ही एक संस्था येत असेल तर मग त्याचा अभ्यास तर राज्यशास्त्र पण करतं. मग तुम्ही तिथे का बरं घुसताय. बरोबर आहे का, येस नो. त्याच्यानंतर अर्थव्यवस्था ही एक संस्था आहे. मग अर्थव्यवस्थेचा अर्थशास्त्र विषय अभ्यास करेल, तुम्ही का बरं जाताय तिथे. येते का लक्षात. म्हणून हा पुढचा पॉईंट काय, इतर सामाजिक शास्त्रांशी तुलना, की जर विषयाची व्याप्ती जास्त आहे तर मग इतर विषयांशी तो वेगळा कसा आहे ते पण सांग. येते लक्षात. म्हणजे समाजशास्त्र या विषयाला स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी किंवा स्वतःचं अस्तित्व सांगावं लागेल या इतर समाजशास्त्रांशी तुलना करून. येते लक्षात. ओके. स्वतःचं अस्तित्व कसं सांगायचं, मग समजा राज्यशास्त्राची तुलना करायची, बरोबर. मग कधी राज्यशास्त्रासारखा आहे तो विषय, कधी राज्यशास्त्रापेक्षा वेगळा पण आहे तो विषय. या दोघी गोष्टी सांगायच्या, ते पुढे डिस्कस करू. दोन फॉर्मॅट दिलेत मी तुम्हाला तिथे पुढे डिस्कशनचे. ठीक आहे. तो कधी राज्यशास्त्र सारखा आहे, कधी राज्यशास्त्र वेगळा आहे, कधी अर्थशास्त्र सारखा आहे, कधी अर्थशास्त्रापेक्षा वेगळा आहे, कधी मानववंशशास्त्र सारखा आहे, कधी मानववंशशास्त्र सारखा नाहीये, वेगळा आहे. तो हे डिस्कशन करायचं, म्हणजे सिमिलॅरिटी काय आहे आणि तफावत काय आहे, या दोघी गोष्टी डिस्कस करायच्या. ठीक आहे, येते लक्षात. तो इतर समाजशास्त्रांची तुलना. मग ठीक आहे, मग तुलना केल्यावर जेव्हा तुम्ही एकदा प्रस्थापित केलं की समाजशास्त्र बाबा वेगळी ज्ञानशाखा आहे, हे तुम्ही प्रस्थापित करून टाकलं की मग ते प्रस्थापित केल्यानंतर आता पुढचं डिस्कशन येतं की ठीक आहे, पण मग वेगळी ज्ञानशाखा करायची काय गरज आहे, तो कॉमन सेन्स आहे. लोक एकमेकांशी कसं वागतात, लोकांचं वर्तन परस्परांशी कसं आहे, हे वर्तन सांगण्यासाठी तुम्हाला वेगळा विषय का तयार करायचा आहे. तो तर जो दैनंदिन जीवनात वागण्या बोलण्याचा अर्थ आहे त्याच्यावरून तो वर्तन सांगू शकतो आम्ही. मग त्याच्याने वेगळा एकदम विषय तयार करा आणि त्याचा अभ्यास करा आणि त्याचा थिंकर करा, याची काही गरज नाही. म्हणजेच समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहार ज्ञान किंवा ज्याला आपण कॉमन सेन्स म्हणतो हे सारखंच आहे, याच्यात काही फरक नाही, असे काही लोक म्हणायला लागले. येते लक्षात. मग परत समाजशास्त्राला स्वतःला प्रूव्ह करावं लागलं की नाही, समाजशास्त्र हा सामान्य विज्ञान ज्ञानापेक्षा सुद्धा वेगळा आहे. कारण सामान्य व्यवहार ज्ञानामध्ये कुठल्याच प्रकारचे सिद्धांत मांडता येत नाही, कुठल्याच प्रकारची वैश्विकता आणता येत नाही, सार्वत्रिकता आणता येत नाही की जी समाजशास्त्रात आणता येते. मग परत इथे तेच डिस्कस करायचंय या तिसऱ्या मुद्द्यामध्ये. हा छोटा मुद्दा आहे की दोघांमध्ये साधर्म्य कसं आहे. ओके. म्हणजे कधी कधी समाजशास्त्र तुम्हाला सामान्य व्यवहार ज्ञान वाटू शकतो, बरोबर, पण समाजशास्त्र हा सामान्य व्यवहार ज्ञानापेक्षा वेगळा सुद्धा आहे. समजतंय का, येस नो, राईट. तो हे डिस्कशन आहे. मग ही वेगळेपण दाखवायचं, मग हे वेगळेपण जेव्हा तुम्ही हे वेगळेपण दाखवणार सामान्य व्यवहार ज्ञानापेक्षा वेगळा आहे बाबा, मग त्यावेळेस हे प्रूव्ह होतं की ठीक आहे समाजशास्त्र एक
वेगळी ज्ञानशाखा आहे. येते लक्षात? बरोबर. मग आता इथे पुढच्या युनिटचं पण थोडंसं एक सांगून देतो, की फक्त इथे वेगळी ज्ञानशाखा म्हटलंय. मग आता पुढे चर्चा ते करतात, की दुसरा युनिट काय मग तुमचं? समाजशास्त्र एक विज्ञान शाखा. म्हणजे मग तुम्हाला जर समाजशास्त्र सामान्य व्यवहार ज्ञानापेक्षा वेगळं आहे, तर मग आता इथे प्रूफ करा, की समाजशास्त्र हे विज्ञान कसं आहे. म्हणून मग ते विज्ञान दुसऱ्या युनिटमध्ये शिकायचंय आपल्याला. येते लक्षात? ओके. सो ही सगळी चर्चा करायची आहे. ते पुढच्या युनिटचं पुढे बघू. आत्तापुरतं कळलं काय डिस्कशन आहे. आणि जर प्रश्नांचं तुम्ही बघितलं, आता पुढचा पॉइंट तो प्रश्नांचा. ओके. काय चर्चा करायची एवढं समजलंय या टॉपिक मध्ये. तो बेसिकली आपल्याला हे प्रस्थापित करायचंय की समाजशास्त्र वेगळा विषय आहे. ठीक आहे. इतर तत्वज्ञान, मानववंशशास्त्र आणि तत्वज्ञान यांच्यात खूप झगडा होतो समाजशास्त्राचा. ठीक आहे. कारण तत्वज्ञान, संस्था कशा चालतात वगैरे, म्हणजे जो टॉप डाऊन अप्रोच आहे आपण सांगितलेला, तो तत्वज्ञानाद्वारे समजतो. बरोबर. आणि बॉटम अप अप्रोच जो आहे तो मानववंशशास्त्र, अँथ्रोपॉलॉजी त्याच्यावरून समजतो, की मनुष्य असा का बरं वागतो. मग ते उत्क्रांतीमध्ये जातात, की मनुष्याची उत्क्रांती कशी झाली, तो इतर प्रजातींपेक्षा वेगळा कसा आहे आणि मग तो कसा वागतो. ओके. मग क्षेत्र अभ्यास करून मॅलिनोव्स्की वगैरे हे सोशल अँथ्रोपॉलॉजिस्ट आपल्याला डिस्कस करायचे, ते आपल्याला येतात ना ते. मग हे लोक डिस्कशन करतो, म्हणजे मग काय होतंय, की समाजशास्त्र हा मानववंशशास्त्र आणि फिलॉसॉफी यांच्यात उडी मारत असतो. बरोबर. म्हणून तुम्हाला हे प्रस्थापित करणं गरजेचं आहे, की बाबा वेगळा विषय. ठीक आहे, राईट. मग एकदा प्रस्थापित झालं की मग पुढे जाऊ.